हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या टेरेस गार्डनवरती। आज आपण बऱ्याचशा भाज्या तोडणार आहोत, त्यासोबतच भाज्यांची चांगली ग्रोथ व्हावी यासाठी कुठले खते टाकावी हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग आता आपण भाजीची हार्वेस्टिंग करून घेऊया। ही भाजीला तुमच्याकडे कोणती भाजी बोलली जाते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या जळगाव जिल्ह्यात हिला पोकळ्याची भाजी बोलली जाते आणि इतर भागात हिचं नाव दुसरं असू शकतं असं मला वाटतं। तुमच्याकडे कोणती नावाने ही भाजी ओळखली जाते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहा किती मस्त कोवळी लुसलुसीत आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी मी अशाच पद्धतीने कापून घेत असते। या पद्धतीने कापल्यामुळे काय होते की भाजीला परत फुटवे येतात आणि आपल्याला 2-3 वेळा ही एकच लावलेली भाजी हार्वेस्टिंग करता येते। फक्त आपल्याला तिला थोडे खत घालायचे असते। 2-3 मूठ कुठलेही खत घ्या तुम्ही, शेणखत, गांडूळ खत किंवा किचन कंपोस्ट आणि थोडी माती। 2 मूठ आपल्याला कुठलेही खत घ्यायचं आहे, शेणखत, गांडूळ खत किंवा किचनमध्ये ज्या कचरा निघतो त्याचे किचन कंपोस्ट आपण तयार करत असतो त्याच्यातील किचन कंपोस्ट असे कुठलेही खत तुम्ही 2 मूठ घ्या आणि थोडी माती त्याच्यात मिक्स करा आणि ती जी काय माती असते आपली खत मिश्रित ती माती आपल्याला एक कापलेल्या भाजीवर टाकून द्यायची असते। ज्याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा भाजी मिळाली त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा सुद्धा या आपल्याला काड्यांना भाजी लागत असते। तर पहा याच्यात मी 2 भाज्या लावत असते नेहमी, एक बेलवर्गीय भाजी लावते आणि एक पालेभाजी। तर इथे मी 2 दुधीचे रोपे देखील लावली होती, तर त्यांना देखील मी थोडी माती लावून घेतली। जर मोठी ग्रो बॅग असली तर त्याचे 2 फायदे होतात, आपल्याला एकच ग्रो बॅगमध्ये 2 भाज्या घेता येतात। ही भाजी तोडून झाल्यानंतर आपण वांगे तोडून घेऊया। वांगे देखील थोडे लागलेले आहेत, 7-8 निघतील। तर पहा या ड्रममध्ये मी एक वांग्याचं झाड आणि एक भोपळ्याचा वेल लावलेला आहे, त्याला छोटा भोपळा देखील लागलेला आहे। तर पहा इथे लागलेला आहे छोटा भोपळा आणि वांगे देखील लागलेले आहेत। तर हिरवा असल्यामुळे वांगे आपल्याला बाहेरून दिसत नाही। मार्च एप्रिलमध्ये सुद्धा ऊन पडत असतं आणि आपल्या भाज्या या जास्त उन्हाने खराब होत असतात। तर अशा पद्धतीने आपण मिश्र पद्धतीने जर भाज्या लावल्या तर आपल्याला कमी पाणी लागतं आणि एका भाजीचे सावली दुसऱ्या भाजीला पडत असते, त्यामुळे आपल्या भाज्याही खराब होत नाही। लहान मोठी जी काही वांगी होती 7-8 ती सर्व मी तोडून घेतली। त्यानंतर आपण आता पालक तोडून घेऊया। पालक सुद्धा आपली मस्त छान पद्धतीने तयार झालेली आहे। तर पाहू शकता तुम्ही किती छान मस्त मोठी पाने झालेली आहेत पालकची सुद्धा, हिरवीगार आणि लुसलुशीत आपली पालक तयार झालेली आहे। तर ज्या पद्धतीने आपण पोकळ्याची भाजी कापून घेतली त्याच पद्धतीने पालकची भाजी देखील आपल्याला कापून घ्यायची असते। पालकच्या भाजीला देखील 2-3 वेळा आपण तोडून घेऊ शकतो। कुठलीही पालेभाजी जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये लावत असतात तर ती थोडी दाटसर पद्धतीने टाका, त्यामुळे काय होते की आपली भाजी ही दाटसर टाकल्यामुळे कवडी लुसलुसीत आपल्या भाजीला पाणी येत असतात आणि जर आपण विरळ टाकली तर तिला लवकरच बिया यायला लागतात आणि तिचे पाने देखील एकदम कडक होतात। म्हणून कुठलीही पालेभाजी लावताना थोडी दाटसरच टाका। तर पहा आपली अशी मस्त घरचीच मस्त ऑर्गॅनिक भाजी आपली तोडून झालेली आहे। तर पहा पूर्ण ताट आपला पालकने भरून गेला आहे। तुम्ही देखील अशाच पद्धतीने ऑर्गॅनिक भाज्या खा। भाज्या पिकवण्यासाठी भरपूर केमिकल खतांचा वापर केला जातो। केमिकल खतांच्या भाज्या खाऊन आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने ऑर्गॅनिक भाज्या आपल्या टेरेसवर लावल्या पाहिजे। तुम्हाला आपल्या ऑर्गॅनिक गच्चीवरच्या भाज्या कशा वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत असतील तर एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।